नमस्कार. मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावा अशी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेत असणार. तर संध्याकाळचं टायमिंग आहे आणि 26 जानेवारीच्या दिवसाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ यायला जरा उशीर झाला कारण कालचा जो मूवीचा व्हिडिओ होता ना, तो मी आधी तुम्हाला सेंड करून दिला आणि तो जो 26 जानेवारीचा मी व्हिडिओ बनवून ठेवलेला होता तो आज शेअर करत आहे आणि व्हिडिओ यायला जरा उशीर होत आहे. तर संध्याकाळी मग मला सिद्धीचा बड्डे होता, तर त्यासाठी बिर्याणी बनवायची होती. तिच्या ज्या मैत्रिणी आहेत म्हणजे आमच्या सोसायटीतल्या ज्या मुली आहेत ना, त्या येणार होत्या जेवणाला. तर त्या दरवेळेस तसंच करतात की एकेकाच्या घरी जेवायला जायचं आणि तिकडून मग जेवण करून तिथं गिफ्ट वगैरे घेऊन जायचं, जेवण वगैरे करून घ्यायचं त्याच्या घरी, असं त्यांचं ठरलेलंच आहे. 7-8 जणी आहेत त्या मैत्रिणी सगळ्या. तर मागच्या वेळेस मी वेदूच्या बड्डेला शेजवान राईस बनवलेला होता त्या सगळ्यांसाठी आणि मागच्या वर्षी सिद्धीच्या बड्डेला पावभाजी बनवलेली होती. तर ह्या वेळेस म्हटलं काय बनवावं, तर विचार चालू होता, सुचतही नाही काय बनवावं असं. तर मग मी इथे बिर्याणी बनवायला घेतलेली होती. तर त्यासाठी तांदूळ घेतलेले आहेत मी, जवळजवळ माझे 1.5 किलो तांदूळ असतील ते. आणि इथं सगळ्या भाज्या ज्या आहेत ना त्या कट करून घेतलेल्या आहेत. मी आधी एकदम टाकले नव्हते कढईमध्ये सगळे तांदूळ पाण्यात, कारण का तर बसतायत किंवा नाही, जरा माझ्याकडे भांडं जे आहे ना ते छोटं पडत होतं त्यासाठी मला लागणारं. इथे त्यासाठी ज्या काही भाज्या लागणार होत्या त्या सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत, एका टोपामध्ये काढून घेतल्या आहेत. आणि याच्यात आता मसाले घालत आहे. धना पावडर घातलेली आहे, लाल तिखट घातलेलं आहे, हळद घातलेली आहे आणि आपला गरम मसाला आणि दही घातलेला आहे 1 वाटी. छान मस्त सगळ्या भाज्यांमध्ये व्यवस्थित असं हा मसाला जो आहे ना तो मिक्स करून घेणार आहे आणि झटपट अशी बिर्याणी जी आहे ती आज मला बनवायची आहे, पटकन अगदी कमी वेळामध्ये. तर त्यासाठी जो काही मसाला होता तो व्यवस्थित असा मिक्स करून घेतला आणि 15-20 मिनटं ते तसंच ठेवलेलं आहे. तर 15-20 मिनटानंतर एका साईडला भात रेडी झालेलाच होता, तर तो मग तसाच ठेवला आणि आता कांदा वगैरे कट करून झाल्यानंतर तो आधी इथं कढईमध्ये तळून घेत आहे बिर्याणीमध्ये वरती आपल्याला टाकण्यासाठी. तर छान मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा आहे ना तो परतवून घेतलेला आहे आणि छान कांदा परतवून झाल्यानंतर आता एका ह्याच्यात काढून घेते आणि मग नंतर आपली बिर्याणी बनवायची सुरुवात झालेली आहे. 20 ते 25 मिनटं झालेले होते भाज्यांना मुरण्यासाठी आणि कांदाही इथे आता तळून झालेला आहे. त्यानंतर परत जे काही खडे मसाले मी कमीच वापरते, कारण खाताना ना दाताखाली येतात आणि मग ते मुलांना आवडत नाही म्हणून कमी वापरलेले आहेत. भातामध्येही मी 1-1, 2-2च टाकलेली होती. वेलची, आपलं जे दालचिनी असते ती आणि 2 लवंगा, बस. बाकी जास्त काही मी खडे मसाले वापरलेले नाही आहेत, कारण आवडत नाही घरामध्ये जास्त कोणाला म्हणून. तर आता कांदा छान व्यवस्थित असा परतवून घेतलेला आहे आणि गाजर मी भाज्यांमध्ये मिक्स केलेलं नव्हतं, कारण तेलात छान मस्त होऊन जाईल, ते व्यवस्थित नरम होईल थोडं, म्हणून ते बाहेर वेगळं ठेवलेलं होतं. कांदा आणि गाजर व्यवस्थित छान तेलात परतवून झाल्यानंतर थोडे थोडे मसाले घालत आहे, कारण आधीच भाज्यांमध्ये मसाले मिक्स करून झालेले आहेत. लाल तिखट आणि हळद घातलेली आहे. छान मस्त असे परतवून घेतलेलं आहे व्यवस्थित असं आणि कांदा व्यवस्थित हलका नरम झाल्यानंतर आता ज्या काही भाज्या मी 15-20 मिनटं अगोदर दही वगैरे सगळे मसाले मिक्स करून ठेवलेलं होतं झाकून मुरण्यासाठी, त्या सगळ्या भाज्या आता याच्यात घातलेल्या आहेत आणि व्यवस्थित अशा सगळ्या भाज्या परतवून घ्यायच्या आहेत. ह्यावेळेस जरा इकडच्या साईडला मग मी माझ्याकडे मोठी कढई होती ना ती काढली, कारण छोट्या कढईमध्ये काही बजेट नव्हता, जास्त होत होतं सगळं, भाज्या वगैरे सगळं पकडलं तर 1.5-2 किलोपर्यंत होऊन जाईल. त्यामुळे मग मोठी कढई घेतली आणि सगळ्या भाज्या व्यवस्थित छान अशा परतवून घेतलेल्या आहेत. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. भातामध्येही मीठ घातलेलं होतं, त्यामुळे भाज्यांपुरतंच थोडंफार मीठ घालायचं होतं आणि छान असं व्यवस्थित अजून पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे. नॉर्मल थोड्याशा भाज्या ज्या आहेत ना त्या शिजवून घ्यायच्या आणि त्यानंतर मग याच्यावरती आता जो भात शिजून झालेला होता तोही थंड झालेला होता. थंड झाल्यावरती याच्यावरती आता थर लावायची काही गरज नाही आहे. जशी भाजी खाली टाकलेली आहे ना, फक्त तांदळाचा एक थर लावलेला आहे आणि त्यानंतर याच्यावरती कांदा घातलेला आहे, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा मग मी भाताचा थर जो आहे तो लावून घेतलेला आहे. आणि आपल्याकडे फूड कलर वगैरे असले तर ठीक, नाही वापरले तरीही चालतात, पण माझ्याकडे होता कलर, तर तो कलर आहे ना दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा थोडा आणि ते याच्यावरती घालायचं
कोथिंबीर कांदा वगैरे घालून झाल्यानंतर त्याच्याने कसं आपली बिर्याणीला छानपैकी मस्त असा रंगही येतो. पूर्णपणे कढाई फुल झालेली होती, म्हणजे 2 किलोच्या आसपास बिर्याणी तयार झालेली होती आणि खूप छान आणि मस्त झालेली होती. सगळे यायच्या आधी तोपर्यंत झटपट बिर्याणी तयार झालेली होती. आणि कसं आहे, ह्या पद्धतीने जर दह्यामध्ये भाज्या वगैरे मिक्स करून ठेवल्या ना, तर आपल्याला शिजवून परत दुसरं टोप घेऊन त्याच्यात थर लावायची गरज पडत नाही. अशा पद्धतीने केल्या तर अगदी पटकन होतात. केक वगैरे कट करून झाला. आता बिर्याणी दाखवते तुम्हाला, किती छान आणि मस्त झालेली होती. खूप छान झालेली होती. तर एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने. आणि कोणी पाहुणे वगैरे घरी येणार असले तरीसुद्धा हा उत्तम बेत आहे. अगदी झटपट होतो. फक्त भाज्या पाहिजेत घरामध्ये. सगळ्या भाज्या असल्या की पटकन होऊन जातं. काढून घेतलेलं आहे आणि आता सगळ्यांना वाढते. आता मुलींना कोशिंबीर पण मी इथे बनवून घेतलेली होती. याच्यात बीट, गाजर, काकडी आणि कांदा घातलेला आहे, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे, दही घातलं, चाट मसाला घातलेला आहे, थोडा चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, थोडी साखर घातली, हिरवी मिरची बारीक कट करून घातलेली होती कोशिंबीरमध्ये आणि जेवायला वाढलेलं आहे. मस्त छान असं पोरी एकदम खुश झाल्या. त्यांना खूप आवडली बिर्याणी आणि आवडीने खाल्ली सगळ्या जणींनी. सगळ्यांना खूप जास्त आवडली. त्यानंतर मग हे जे आहे ते आपला दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी सकाळचं शूट आहे ते दाखवत आहे, कारण त्यानंतर खूप सारा पसारा वगैरे होता. पत्रावळी वगैरे मी बाहेरून मागवून घेतलेली होती, कारण भांडे वगैरे रात्री खूप जास्त उशीर होऊन गेलेला होता मला. आपल्या झाडाला बघू शकतात किती मस्त छान असं फूल आलेलं आहे जास्वंदाचं. रोज एक 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 फूल येत आहे झाडाला. देवांनाही होऊन जातं. छान छान फुलं येत राहिली की एक एक फूल रोजचं आपल्या झाडावरचं तोडून आपण ज्यावेळेस देवांना वाहतो, तो आनंद काही वेगळाच असतो. तर आजची देवपूजा जी आहे ती झालेली होती. सकाळी बाल्कनीतलं जे काही होतं ते आवरून घेतलं, झाडांना पाणी घालणं वगैरे. सकाळी उठल्यानंतर झाडांचं बाल्कनीतलं जर आवरून घेतलं सगळं, तर मग एकदा किचनमध्ये लागलो म्हणजे किचनची पूर्ण कामं होईपर्यंत मग आपली काही सुटका नसते. त्यामुळे मी लगे हात कपड्यांचं वगैरे म्हणा किंवा बाल्कनीतलं आवरणं आहे ना ते आधी करून घेत असते. देवपूजा झाली की मग लगेच आपण आपल्या किचनमधल्या कामांना, काही वेळेला देवपूजा नंतरही होते, म्हणजे जसं जमेल तसं, पण लवकरात लवकर आवरायचा प्रयत्न जो आहे तो सकाळ सकाळी चालू असतो. त्यातल्या त्यात शिवाय हे गाजराचं ज्यूस बनवायचं एक मोठं काम आहे रोजच सकाळी, पण शॉर्टकट आहे याच्यामध्ये. अगदी पटकन 2 मिनिटात ज्यूस होऊन जातं. भांडेच तेवढी धुवायला तेवढी जड जातात फक्त ह्याची, एवढंच आहे. पण आपल्या स्वतःसाठी तर एवढं काही आपण वेळ देऊ शकतो किंवा करूच शकतो सकाळ सकाळी म्हणायला गेलं तर. तर मग इथं गाजरचं ज्यूस करून घेत आहे. आज बीट संपलेले होते, त्यामुळे नुसते गाजरचं ज्यूस मी इथे बनवलेलं होतं. बीट संपलेलं आहे, आणावं लागेल आता दोन्हीही. गाजरही 1-2 दिवसापुरतंच होतं. तर मग आता आज नुसत्या गाजरचं ज्यूस मी इथे बनवलेलं होतं. गाजरचं ज्यूस वगैरे पिऊन झाल्यानंतर मग नाश्ता वगैरेचं तर काही काम पडत नाही आणि चहाही मग आम्ही घेत नाही. ज्यूस घेतलेलं असलं तर सकाळचा चहा तेवढा नसतो. पण ज्यूसमध्ये मात्र मी साखर टाकल्याशिवाय राहत नाही, कारण मला साखर टाकल्यानंतरच बीटचा ज्यूस अगदी प्यायला कसं तरी वाटतं. थोडंफार साखर आणि काळं मीठ टाकलं ना तर मग छान होतं. आणि गावावरून भरिताचे वांगे आणलेले होते. 3-4 दिवस झाले वांगे पडलेले होते. बरंच काही ना काही चालूच आहे. भाजीपाला भरपूर आहे, पण अगदी कुठे जेवायला म्हणा किंवा काही असं रोजचंच काही ना काही चालू आहे बाहेरचं, म्हणजे दुसरीकडे. त्यामुळे भाज्यांचा वापरही होत नाही. तर आज म्हटलं काही करून भरिताचे वांगे जे आहेत ना आणलेले आहेत, तर मग भरीत बनवूया. मस्त छान असं आपलं खानदेशी पद्धतीने भरीत आज बनवायला घेतलेलं होतं. तर जाळीमुळे एक फायदा होतो की एका जाळीवरती 2 आपल्याला वांगे इथं ठेवता येतात. वांगे पटपट भाजून घेतले. 4 वांगे भाजून घेतलेले आहेत मी इथे आणि मिरच्याही भाजून घेतलेल्या आहेत. खूप सारा लसूण घेतलेला होता आणि आता ठेचा कुटून घेणार आहे. कुटलेला ठेचा जर असला तर मग भरिताची चव अजून खूप छान होते. आणि त्यानंतर मग वांगे तोपर्यंत थंड झालेली होती. थोडी गरम असली ना झाकण वगैरे ठेवून दिलं तर मस्त छान वांग्यांना तेलही सुटतं आणि नरम होऊन जातात. खानदेशी भरीत बनवायला घेतलं म्हणजे सगळं साहित्य हवंच असतं, त्यामुळे सगळं काही आणलेलंच होतं. कांद्याची पात वगैरेही आणलेली होती. तर मग ती लवकर म्हणजे खराब होते, जास्त दिवस टिकत नाही. त्यासाठी जरा जास्त घाई चालू होती की पटकन लवकरात लवकर भरीत बनवलं गेलं पाहिजे असं. तर 6 वांगी होते, त्यातले 4 वांग्यांचं भरीत मी बनवलेलं होतं. ते दुसऱ्या दिवशीही खाल्लं तरीही छान लागतं हे भरीत. तर व्यवस्थित छान सगळ्या वांग्यांची साल वगैरे काढून घेतली आणि एकदा चेक करूनच घ्यावं लागतं, कारण वांगे कसं आतमध्ये व्यवस्थित आहे किंवा नाही भाजून घेतलेलं असल्यामुळे
तर व्यवस्थित छान चेक करून घेतलं आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे, त्याला स्मॅश करून घेतलेलं आहे आणि गॅसवर कढई ठेवलेली आहे, जिरं घातलेलं आहे आणि आधी सुरुवातीला मी शेंगदाणे घालते, कारण मस्त छान असे खरपूस शेंगदाणे ना छान लागतात भरितामध्ये. कढीपत्ता घातलेला आहे आणि जो ठेचा कुटून घेतलेला होता ना तो घातलेला आहे. छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर कांद्याची पात घातलेली आहे. भरितामध्ये टाकण्यासाठी कांद्याची पात जर असेल तर मग आपल्याला कांदा घालायची काही गरज पडत नाही, नुसती कांद्याची पातच इथे घातलेली होती मी. आणि जे वांग्याचं भरीत मी स्मॅश करून घेतलेलं होतं ते घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. इतकं छान आणि मस्त होतं ना हे खानदेशी भरीत. छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 2-3 मिनटं वाफवून घ्यायचं. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. तर मस्त असं खानदेशी भरीत आपलं इथे तयार आहे आणि ह्या दिवसाचं तर पार्टी म्हणा किंवा काही म्हणा, आमच्या इकडे 31 डिसेंबरला हा ठरलेलाच बेत असायचा की वांग्याचं भरीत आणि पुऱ्या. कणण्याच्या पुऱ्याही करतात किंवा गव्हाच्या पिठाच्याही पुऱ्या करतात. खूप छान आणि मस्त होतात. मस्त तेलही सुटलेलं आहे भरिताला. छान मस्त भरीत आपल्या इथे तयार झालेलं आहे आणि आता एका साईडला पुऱ्या तळायला घेतलेल्या आहेत. तर तुम्ही जर खानदेशातले असाल तर तुम्हाला माहीतच असेल की आपल्या इकडे हा मेनू किती फेमस आहे. तर चला ताईंनो, मी व्हिडिओचा एंड करते. कसं वाटलं आजचं बिर्याणी आणि हे मस्त छान असं वांग्याचं भरीत, त्याच्यासोबत मुळा, काकडी आणि ह्या डिंगऱ्या आहेत मुळ्याच्या. तर आणखी काय हवं ताईंनो इतकं छान मस्त जेवण असताना. चला ताईंनो, मी व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.